Hello? Hello? Hello, ma'am. Am I audible? Yes, ma'am. Yes, ma'am. आवाज येतोय ना? Yes, ma'am. Okay. Up to which aphorism we have completed? I think 72, na? 81. No. I think 79 पर्यंत झाले आहेत ना? 80? 81. Okay. लास्ट टाइम आपण सिफिलिस कव्हर केलं होतं, बरोबर आहे? हो, बरोबर आहे ma'am. की नाही? हो, ma'am. कोण सांगेल मग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सिफिलिस? सुशांत सांगेल का? की जीवन सांगेल? पंकज? कोण सांगेल? पंकज, सुशांत, जीवन? हॅलो. बोल रे. काय मॅम, पण मी आता जॉईन झालोय. मी मागच्या आठवड्यात शिकवलंय रे. सिफिलिस होतास की तू मागच्या आठवड्यात की नव्हता? होतो. मग सांगतो. वेनरल आहे की नॉन वेनरल आहे? कसा आहे सिफिलिटिक मायझम? कसं आहे रे, वेनरल नॉन वेनरल? पंकज, जीवन, अब्सेंटी लावायची का दोघांची पण? बर, आज अब्सेंटीच लावते. निरंजन, श्वेता पाटील, अरे आज कोणीच नाही आहे का लेक्चर मध्ये? मी एकटीच आहे का?
Nobody is here? आहेत मॅम. बोला ना मग. ज्यांना विचारलं त्यांनी बोला ना, उत्तर द्या. प्रीती, निरंजन, प्रतीक्षा, कोमल, Yes, ma'am. Yes, ma'am. बोलो सिफिलिस. Ma'am, it is a venereal miasm. हम्म. त्याच्यामध्ये हा इनप्युअर क्वेश्चन मुळे होतो. बरोबर. त्याच्यामध्ये जे इरप्शन्स म्हणजे जे इरप्शन्सच म्हणतात ते ग्रीन. हा, त्याच्यामध्ये शँकर्स फॉर्म होतात, त्याच्यातून जे इरप्शन्स निघतात ते त्याला ओडर असतो. डिस्चार्जेस. डिस्चार्जेस आणि ते असे ग्रीनिश येलो कलरचे असतात. बरोबर. अजून कोणी काही सांगेल? त्यांचं हेड लार्ज आणि बल्जिंग असते. बरं. हेअर ग्रीझी मॉइस्ट असतात. बरं. ऑफेन्सिव्ह ऑर्डर असते. त्यांचा हेअर फॉल होतो बंचेस मध्ये. बरं. कसा ट्रान्सफर होतो तो ते झालाय. नंतर मॅनिफेस्टेशन्स कोणते कोणते येतात त्याचे? मॅम, ते मेंटली डल असतात. त्याच्यानंतर खूप स्टबन आणि सलन असतात. त्यांच्या डोक्यात फिक्स्ड आयडिया असतात. जेव्हा ते डिप्रेस्ड असतात तेव्हा त्यांच्यामध्ये सुसायडल टेंडन्सी निर्माण होते. त्याच्यानंतर त्यांचे अग्रिवेशन्स सनसेट पासून सनराईज पर्यंत असतात. बरोबर. आणि त्याच्यामुळे ते खूप रेस्टलेस होतात. एन्झायटी त्यांना होते त्याच्यामुळे. त्याच्यानंतर त्यांच्या ट्युबरक्युलर पेशंट मध्ये 2 मायझमचं युनियन असतं. बरोबर. सोरा आणि सिफिलिस. व्हेरी गुड. त्याच्यामध्ये जे चिल्ड्रन असतं ते प्रॉब्लेम चाइल्ड आपण असं म्हणतो. तो खूप अनसोशल असतो. आणि त्याच्यानंतर त्यांना will you explain again the linear equation? त्याच्यानंतर मॅम त्यांना नॅचरल इलिमिनेशननी त्यांना ॲग्रिवेशन होतं. बरोबर. परफेक्ट. आणि अननॅचरल इलिमिनेशननी त्यांना अमिलिओरेशन होतं. व्हेरी गुड. चला, मेन सिम्पटम्स तरी आठवतात आहे म्हणजे सिफिलिसचे. बाकीच्यांचं काय नाही आठवत आहे की समजलं नाहीये? समजलं नाहीये का की आठवत नाहीये? उत्तर द्या. आम्ही काही तुम्हाला करणार नाहीये. मी तुमच्यापासून खूप लांब बसले. हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. काहीतरी म्हणा ना, बोला काहीतरी. आता काय प्रेझेंटीच घेऊ का मी? हो की नाहीची? सगळ्या पार्टिसिपंट्सची प्रेझेंटी घ्यायची का आज? चला, दीपक. पंकज. येस मॅम. समजलंय? प्रेझेंट. हो, कळलं. अंजली. प्रांजली जवळकर. दीपक, जे येस मॅम किंवा जे काही म्हणणार नाही ना त्यांचे आज नको. हा, प्रांजलीची लाव, कोमलची लाव. निकिता.
येस मॅम. हा, काय समजलं बाळा सिफिलिसचं? सिफिलिस मॅम. बऱ्याच दिवसांनी आल्या तुम्ही आज. नाही मॅम, ते मध्ये थोडं आजारी पडले होते म्हणून ऍड नाही झाले. अच्छा, ठीक आहे. लाव निकिताची अटेंडन्स. हा, निकिता आजारी होती, आपण तिला कन्सिडर करू. पुढच्या आठवड्यात प्रश्न विचारू तिला. प्रतीक्षा, यस मैम. समझा है सिफिलिस? हेलो. यस मैम. अलीशा, आलिशा, यस मैम. समझा है? ए, माय वॉइस इज ब्रेकिंग. नो मैम. नो मॅम. शिवानी, चेक युअर कनेक्शन देन. श्रद्धा, यस मॅम. बापरे, येस मॅम म्हणाला. श्रद्धाचा आवाज ऐकला मी. बोला, काय समजलंय श्रद्धा? काय समजलंय? अरे, आतापर्यंत कनेक्शन होता, आता नाहीये. नुसतं येस मॅम हिची अब्सेंटी लावा श्रद्धाची. श्रीनिवास, यस मॅम. काय समजलंय सिफिलिस मधलं? सिफिलिस विषयी एखाद दोन Syphilis is the सिम्पटम्स. हा सिम्पटम सांगू का? हा. ते डल स्टुपिड असतात किंवा फिक्स आयडियाज असतात आणि रिझन देत नाहीत, म्हणजे असं. अजून त्यांना म्हणजे फूड असं म्हणजे कोल्ड फूड जास्त आवडतं, म्हणजे डिझायर फॉर द कोल्ड फूड. आफ्टर दॅट मीटचं त्यांना अवर्जन असतं. आवडतं त्यांना. वेनरल आहे की नॉन वेनरल आहे? वेनरल. ठीक. निरंजन, शिवानी सिंह, तेजस्विनी, यस मॅम. समझा है? हाँ मैम. येस मॅम. उर्वी, वैष्णवी, यस मैम. आणि जीवन. जीवन, जीवन नाही आज, अब्सेंट आहे. ठीक आहे, 2 जण अब्सेंट झाले ना आपल्या याच्यात, पंकज आणि जीवन, बरोबर आहे? ठीक आहे. सो वी विल स्टार्ट विथ द एफोरिझम नंबर 81. आता या 81 to 90 मध्ये काय दिलंय? विच टॉपिक इज गिवन? हे तुमचं झालंय, कारण 81 मध्ये काय दिलंय? मी तुम्हाला एक शॉर्ट समरी पण पाठवली आहे सगळ्या एफोरिझम्सची. काय दिलंय 81 मध्ये? काय दिलंय 81 मध्ये? ऑल डिसीजेस हे सोडापासूनच होतात. बरोबर. 82 मध्ये? 82 इंडिव्हिज्युअलायझेशन ऑफ पेशंट. काय 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 बोलली उर्वी? इंडिव्हिज्युअलायझेशन ऑफ पेशंट. इंडिव्हिज्युअलायझेशन ऑफ पेशंट. ओके, ठीक आहे. आणि 83 पासून काय चालू होत आहे? 83 ते 105 पर्यंत केस टेकिंग. व्हेरी गुड, केस टेकिंग. आता तुम्हाला नाही, तुमची बॅच नाही आहे वाटतं, नाही का, MCQ वाली. तुमच्या नंतरची जी बॅच येणार आहे, दे विल हॅव द MCQs ऑफ 30 मार्क्स. तुम्ही थोडक्यात वाचलेत, नाहीतर इन्स्टेड ऑफ 2 मार्क क्वेश्चन यू विल हॅव द MCQ. पण तुम्हाला 3rd इयर मध्ये राहणारच. So for that you have to know what
थिंग्स आर गिवन इन ईच एफॉरिझम. म्हणून मी तुम्हाला ते क्विक मॅम ऍक्सेस. शिवानीला ऍड करा. ते मेसेज आलाय मला शिवानीचा, ऍड करत नाहीये. आलं नाही ना मला अजून तिचं. हे बघ मी वल्लभला ऍड केला आता, पण शिवानीचं आलं नाही मला. ते नेट प्रॉब्लेम. तिने मला सांगितलं मेसेज करून मॅमला ऍड करायला सांग. हो ना, ती मला म्हणाली नेटवर्क, म्हणजे मीच तिला हे आत्ता आलं. शिवानी आणि प्रीती यादवचं केलं. ओके ठीक. काय घेते? रिव्हिजन घेते. सांगितलं होतं ना MIS. मी तुला सांगितलं कसं काय. रिव्हिजन म्हटलं की सगळेच जण घाबरतात नाही का. चला, फ्रॉम द एफोरिझम 81. हु विल रीड दिस? कोण वाचेल? शिवानी वाचते? Yes, ma'am. वाचा. Aphorism number 1. The fact that this extremely ancient infecting agent has gradually passed in some hundreds of generations through many millions of human organisms and has thus attained an incredible development renders in its measure convincible how innumerable morbid form in the great family of the mankind, particularly when we consider what a number of circumstances one contribute to production of the great varieties of chronic diseases, secondary symptoms of the SORA. Beside the indescribable diversity of men in respect of their congenital corporeal constitution, so that it is no wonder of such variety of injuries agencies action from within and from without, and sometimes continuously on such variety of organism permitted with a soric miasm, should produce an innumerable variety of defect, injuries, derangement, and suffering, which have hitherto been treated of in the old pathological works too, under a number of okay. एवढंच मॅम वाचायचंय का? Under a number special names there of are disease. number of special names as diseases of an independent character. आता हे 2 आणि 1 कशाला दिलं असतं, तर या वर्क करता खाली फुटनोट आहे. आणि हा जो 1 नंबर तू इथे वाचला कुठेतरी, तो 1 म्हणजे हे इथे सर्कमस्टान्सेसला, तो म्हणजे त्या सर्कमस्टान्सेसला फुटनोट आहे, तर तो नंबर वाचायची गरज नाहीये. आता दुसरं मला एक सांगायचं आहे की डू यू हॅव ऑर्गेनन ऑफ मेडिसिन 6th एडिशन? येस मॅम. सगळ्यांकडे आहे का आता घरी? येस मॅम. तर त्याच्यामध्ये तुम्हाला फुटनोटचा पण नंबर दिला असतो. आता जसं मला इथे 1 दिला आहे, तर ते इथे 1 आहे, पण ह्या पर्टिक्युलर फुटनोटला नंबर असेल तुमच्याकडे. तर आता पुस्तक नसेल तर नंतर तुम्ही बघू शकता. तर ते तसं पण येतं. सपोज आता ही फुटनोट नंबर 145 असेल, सो दे विल आस्क यू की दिस व्हॉट इज गिवन इन द एफोरिझम फुटनोट नंबर 145. तर आपल्याला एफोरिझम ॲज वेल ॲज फुटनोट पण लक्षात ठेवा. भलेही यावर्षी तुम्हाला कामात येणार नाही, पण 3rd इयरला जर का MCQ आलेत तर त्याच्यामध्ये हे कामात येईल. तर फुटनोटचे नंबर आणि एफोरिझमचा नंबर दोन्ही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर जसं फुटनोटमध्ये काही फुटनोटमध्ये इंडिस्पोजिशन दिलं आहे, काही फुटनोटमध्ये ब्रॅसूज मेथड दिलेली आहे, एका याच्यात आयसोपॅथी दिली आहे. सो ते जे ठळक ठळक फुटनोट आहेत तर ते पण लक्षात ठेवा. किंवा कधी कधी नुसतंच 2 मार्कामध्ये पण येतं फुटनोट 61 किंवा फुटनोट 140, त्याच्यात किंवा 50 मिलीसिमल स्केलचा एका याच्यात दिलेला आहे, पुढे येईल आपल्याला. तर ह्या सगळ्या फुटनोट पण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता आपण आता जे करतोय माझ्या ह्याच्यात फुटनोट नंबर नाहीये, पण तुमच्या ऑर्गनन ऑफ मेडिसिन मध्ये आहे, म्हणून म्हटलं ते ब्रॅकेट करून ठेवाल जेव्हा तुम्ही पुस्तक वाचाल तेव्हा. अंडरस्टूड? येस मॅम.
सो हिअर दे हॅव गिव्हन द इम्पॉर्टन्स ऑफ द सोरा की आणि एक दुसरं मला सांगायचं आहे की दिस इज युअर होमवर्क. मी तुम्हाला मागच्या वेळेस सोरा करता एक सिनॉनिम सांगितला होता, दॅट इज द 1000 हेडेड मॉन्स्टर म्हणून. आठवतंय? हो मॅम. तर दॅट 1000 हेडेड मॉन्स्टर वर पण 2 मार्कांचा प्रश्न येतो. सो युअर होमवर्क इज in which aphorism or in which footnote they have used this word 1000 headed monster for Sura. ठीक आहे. आणि तुम्हाला ते मिळालं की मला फोटो काढून पाठवायचा की मॅडम ह्या फुटनोट मध्ये हा वर्ड दिलाय त्याला अंडरलाईन करून. समजलंय? हो मॅम. The fact that this extremely ancient infecting agent has gradually passed means that SORA is a hereditary infection. So it is passing from one generation to the another generation, passing it gradually in some hundreds of generation through many millions of human organisms. असे कितीतरी लोक ह्या सोरामुळे अफेक्टेड आहे. And if they are not taking the proper antisoric medicine, त्यांचे डिसीजेस वाढत जातात. जे अगदी पहिले फंक्शनल लेवलला होते, नाउ दे आर इन्क्रीजिंग अँड डज अटेन अन इनक्रेडिबल डेव्हलपमेंट. म्हणजे साधं इचिंग असेल किंवा बॉईल असेल तर ते पॅलिएट झालं, परत आलं ते परत पॅलिएट झालं, परत आलं परत पॅलिएट झालं. असं करता 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 काय झालं शेवटी दिस लीड्स टू द सोरॅसिस किंवा दिस त्याचं पुढे एक्झिमामध्ये फॉर्मेशन झालं. साधं ड्रायनेस होतं स्किनवर बिकॉज ऑफ एनी ॲलर्जी ऑर बिकॉज ऑफ एनी रिझन. कारण आपण पाहिलं होतं ड्रायनेस इज अ रेड लाईन सिम्पटम ऑफ सोरा. सो ड्रायनेस होतं इचिंग होतं, थोडे बॉईल्स आले, पण ते काहीतरी क्रीम लावून किंवा काहीतरी औषधं घेऊन पॅलिएट झालं. परत ड्रायनेस आला, परत असं 2-4 वेळा होत गेलं. सो धिस मे हे कंटिन्युअस palliation झालं. So this may leads to the separation after some year and this leads to the incredible development. म्हणजे असे खूप आजार लोकांना झाले आहेत. Make it some measure convincible how it can now display such innumerable morbid forms in a great family of mankind. तो म्हणजे आपल्या in the human beings it is showing the innumerable morbid forms. So that palliation of the sora may manifest in the form of psoriasis, may manifest in the form of eczema, may manifest in the form of asthma, pneumonia, tuberculosis. त्याचे form, innumerable form it is manifesting in the mankind. म्हणजे प्रत्येकाला आजार हा वेगवेगळा होत जातो. But the cause is sora. Particularly when we consider what a number of circumstances contribute to the production of these great varieties of chronic diseases. प्रत्येकाचे सर्कमस्टान्सेस डिफरंट राहणार आहे. सोरायसिसचा सर्कमस्टान्स कोणाचा ॲलर्जी राहील, कोणाचं इचिंग राहील, तर कोणाचं हेरिडिटी राहील. द सर्कमस्टान्सेस मे चेंज बट दे विल कॉन्ट्रीब्यूट द ग्रेट व्हरायटीज ऑफ क्रॉनिक diseases. And sometimes there may be the development of secondary symptoms of SORA that we will see. सेकंडरी सिम्पटम्स ऑफ सोरा कसे डेव्हलप होतात, कसे येतात. जसं आपण सिफिलिसमध्ये बघितलं होतं प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी स्टेज, तसंच सोरामध्ये पण येतं. सेकंडरी सिम्पटम्स म्हणजे स्किन सोडून दुसरं जर का काही सिम्पटम्स आले तर ते झाले सेकंडरी सिम्पटम्स. सो ते पण डायव्हर्सिटी ऑफ मेन इन रिस्पेक्ट टू द कंजेनॅटल कॉर्पोरियल कॉन्स्टिट्यूशन. तर काही काय झालंय, काही कंजेनॅटल डिसीजेस पण त्या सोरामुळे आलेले आहे. सो दॅट इट इज नो वंडर इफ सच अ व्हरायटी ऑफ इंजुरियस एजन्सीज ऍक्टिंग फ्रॉम विदिन म्हणजे इनसाइड इथे, अँड फ्रॉम विदाउट म्हणजे आउटसाइड. विदिन म्हणजे इनसाइड, विदाउट म्हणजे आउटसाइड. सो दॅट सोरा, आता त्यांनी इतकं सांगितलं वर की द सोरा इज ट्रान्सफॉर्मिंग फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. They are showing innumerable morbid forms in the family of mankind. Though the circumstances of each and every person is different, and because of that they are showing the great varieties of chronic diseases. Fourth point त्यांनी सांगितलं की they are showing the congenital corporeal constitutions also, and in this way they are very injurious agencies. They are acting inside the body,
they are acting outside the body. Sometimes they are acting continuously. So हे सगळे पॉइंट्स आहेत, म्हणून सोरा इज अ इंजुरियस agency which leads to the chronic disease. On such a variety of organism permitted with a soric meism should produce an innumerable variety of defects. सो जितके जितके ऑर्गॅनिझम आहेत तितके तितके डिफेक्ट्स पण येतात आहेत. कधी कधी इंजुरी झाली तर तिथे त्याचा त्रास पुढे वाढत जातो, कधी डिरेंजमेंट होतं, आणि हे सगळे सफरिंग्स हे कशामुळे होतात तर सोरामुळे होतात. सो दे आर नंबर ऑफ व्हरायटीज ऑफ डिफेक्ट्स, इंजुरीज, डिरेंजमेंट अँड ऑल द सफरिंग्स. पण हे जरी अल्टिमेट दिसत असलं तरी ह्याच्या मागे कॉज काय आहे तर सोरा, विच हॅव हिदर टू बीन ट्रीटेड ऑफ अन ओल्ड पॅथॉलॉजिकल वर्क. तर ह्याचं कारण काय आहे की आपल्या आधीच्या जनरेशननी दे हॅव ट्रीटेड द सोरा विथ अ old school medicine under a number of special names as a disease of independent character. प्रत्येक वेळेस जेव्हा पॅलिएशन होत गेलं आणि नवीन डिसीज येत गेला, नवीन सिम्पटम्स येत गेले, तेव्हा प्रत्येक वेळी त्यांनी काय केलंय, तो एक पर्टिक्युलर डिसीज नवीन डिसीज आहे म्हणून ट्रीट करत गेले. दॅट इज अ इंडिपेंडंट कॅरेक्टर. इट इज नॉट डिपेंड ऑन द प्रिव्हियस वर्क की बाबा पहिले पॅलिएशन झालंय म्हणून हे परत आलं. तसं नाही, हे नवीन आहे, हे नवीन आहे, हे नवीन आहे करत दे हॅव ट्रीटेड इट. आणि त्यांनी सोरा कन्सिडरच केला नाही. अँड दॅट्स वाय हे सगळे वरचे 4 पॉइंट्स आपल्याला दिसतात आहे. तर कोणते कोणते 4 पॉइंट्स ते परत सांगते. सो की दिस इज द एन्शियंट मायझम बिकॉज इट इज ट्रान्सफॉर्मिंग फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. सेकंड, इट इज शोईंग द इनक्रेडिबल, म्हणजे खूप सारे डिसीजेस दिसतात आहे. थर्ड पॉइंट सांगितलं आहे की the circumstances may differ and that's why they are showing the great varieties of chronic diseases. They are showing the congenital corporeal constitutions also, and hence they are very injurious and they are acting within and outward. And hence this chronic miasm is a base, or this is a mother of all the variety of diseases, all the variety of derangements and sufferings. And what is the reason of that? Because they are treated previously with the old school medicine. And how they had treated? They treated it with the special name and as an independent कॅरेक्टर. म्हणून आपल्याला हे वरचे 4 ते 5 पॉइंट प्रत्येक जनरेशन मध्ये दिसतात आहे. खूप सारे डिसीजेस वी आर सीइंग बट देअर बेस इज ओनली सोरा. कळालं इतकं? all that 4 to 5 points that are given in the aphorism number 81 कळलेत का? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Now we will take the footnote which is given for the word circumstances. Some of these causes that exercise a modifying influence on transformation of sora into chronic disease manifestly depend sometime on the climate. जसं मी तुम्हाला म्हटलं की नंबर ऑफ सर्कमस्टान्सेस, प्रत्येकाचे सर्कमस्टान्सेस डिफरंट असतात. कोणाला ॲलर्जी असते, कोणाला चेंज ऑफ वेदरमुळे ते मॅनिफेस्टेशन्स असतात, कोणाला हेरिडिटीमुळे येतात, कोणाला ऑक्युपेशनल डिसीजेसमुळे येतात, तर कोणाला ड्राय असते स्किन म्हणून येतात. सो द सर्कमस्टान्सेस आर डिफरंट आणि त्यांच्या सर्कमस्टान्सेसनुसार the mankind is having the great number of chronic diseases, but the base is sora. And a peculiar physical character of the place of adobe sometimes on the very great varieties in physical and mental training of the youth, both which have been neglected, delayed or carried to excess, or their abuse in the business or conditions of life, in the matter of diet and regime, passions, manner, habit, customs and a various kind. आता त्यांनी इथे काही एक्झाम्पल्स दिले आहेत. जसं आपण घेतलं होतं आता ॲलर्जी, चेंज ऑफ क्लायमेट. सो हॅनिमन हॅज गिवन की सोरा कसा अफेक्ट करतो मेंटली ॲज वेल एज फिजिकली. तर त्यांनी काही पॉईंट्स दिले आहेत. कोणते कोणते आहेत की निग्लेक्टेड फिलिंग सपोज त्या चाइल्डमध्ये आलं की मला शाळेमध्ये निग्लेक्शन होत आहे, घरी निग्लेक्शन होत आहे, मला मित्रमैत्रिणी निग्लेक्ट करताय बिकॉज ऑफ एनी रिझन, हे त्याला वाटत असतं, तसं नसतंही. त्यामुळे दिस मे लीड्स टू द मेंटल प्रॉब्लेम. डिलेड ऑर कॅरीड टू एक्सेस,
लक्ष देत नाहीये, ऑर बीन अब्यूज इन द बिझनेसची वरी आहे, मला माझ्या जॉबमध्ये माझ्या बुद्धीचा वापर करून घेत आहे, बट आय एम नॉट गेटिंग द इन्क्रीमेंट, आय एम नॉट गेटिंग द प्रॉपर मनी. So because of thinking of that, the patient may develop the mental symptom, and these mental symptoms may develop the physical soric symptoms. त्याच्यानंतर in the matter of diet and regime, either malnutrition will be there or the obesity may be there, lack of exercise may be there or strenuous exercise may be there. काही पॅशन्स असतात, काही मॅनर्स असतात. त्याच्यानंतर हॅबिट्स अँड कस्टम्स, प्रत्येकाच्या रिलिजननुसार काही हॅबिट्स आणि कस्टम्स असतात. तर त्यावेळी निग्लेक्शन फिलिंग येतं, कधी कधी खूप हॅबिट्स आणि कस्टम्स पाळल्या जातात अननेसेसरीली. सो बिकॉज ऑफ दॅट मेंटल आणि फिजिकल स्ट्रेन येतो. सो दिस मे लीड्स टू द सोरिक मॅनिफेस्टेशन्स. जसं साधं एक्झाम्पल देण्यात आलं तर मेन्स्ट्रुएशनचं एक्झाम्पल येतं कस्टम आणि हॅबिटमध्ये. सो बऱ्याच रिलिजनमध्ये अजूनही मेन्स्ट्रुअल सायकल इज नॉट कन्सिडर ॲज अ प्युअर वन. They consider it as a impure and that ask that lady to sit beside for the 4 days. So this is taboo आहे, हा custom आहे, and because of that that lady may develop the certain mental stress की मला हे असं हे करतात, किंवा काही काही जसं मांजर आडवी जाते, किंवा काही काही याच्यामध्ये हे कामं माणसांनीच करायचे, हे कामं बायकांनी करायचे नाही. अँड बिकॉज ऑफ ऑल दिस थिंग्स दॅट लेडी मे हॅव द सर्टन डिप्रेशन, किंवा ऑन द कॉन्ट्ररी त्या मेलमध्ये पण असं होऊ शकतं की बिकॉज ही वॉन्ट द काय म्हणू आपण त्याला, बायकोची त्याला साथ हवी असते की बाबा हे काम करायचं आहे, तर मग हे आपण बायकोच्या मदतीने करू. पण बिकॉज ऑफ कस्टम ऑर बिकॉज ऑफ द फॅमिली बॅकग्राऊंड फॅमिली मेंबर्स आर नॉट अलाउड, मग त्याला पण असं वाटतं की नाही, ते ही मे हॅव द सर्टन डिप्रेशन, किंवा त्याला पण काही मेंटली स्ट्रेस येऊ शकतो की मला हे काम बायकोसोबत करायचं होतं बट फॅमिली मेंबर्स आर नॉट अलाउड. तर कुठेतरी ते साचत जातं अँड दिस मे लीड्स टू द पॅलिएशन होऊन. सो ऑल दिस कंडिशन लीड्स टू द मायझम सोरा. तर याच्यामध्ये कुठेही ओव्हर ग्रोथ नाही आहे, डिस्ट्रक्शन नाही आहे, ओनली बिकॉज ऑफ द सर्टन रिझन्स दे मे हॅव द हे सगळे सर्कमस्टान्सेस असू शकतात विच मे लीड्स टू द व्हरायटीज ऑफ क्रॉनिक डिसिजेस. मग कोणाला फिजिकलच्या व्हरायटीज येऊ शकतात, तर कोणाला मेंटल कंडिशनच्या व्हरायटीज येतील. पण ॲज सून ॲज यू रिमूव्ह द कॉज, त्यांना कन्सोल केलं, किंवा थोड्या कस्टम्स बाजूला ठेवले, थोडे पॅशन बाजूला ठेवले, थोड्या डाएट अँड रेजिम सुधरवलं, सो दिस मे लीड्स टू द रिकव्हरी फ्रॉम दॅट सोरा. सो इन्स्टेड ऑफ डुईंग द पॅलिएशन, याच्यामध्ये व्यवस्थित अक्यूट प्रूव्ड मेडिसिन, कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन आणि कन्सोलेशन, दिस प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. कारण बरेच वेळा वी कॅनॉट चेंज द हॅबिट्स, इट इज व्हेरी डिफिकल्ट. कोणाचा स्वभाव चेंज करणं कठीण आहे. त्यामुळे जे काही पॅशन असतं ते फक्त आपण थोडं कमी करू शकतो, त्याला पूर्णपणे काढू नाही शकत. त्याच्यानंतर हॅबिट आणि कस्टमला पण आपण तितकं ओव्हरनाईट चेंज नाही करू शकत, बट वी कॅन मेक द चेंजेस थोडं वेळाने आपण, किंवा ॲज द टाइम पासेस देअर मे बी द चेंजेस, बट ॲटलीस्ट सुरुवात तरी झाली पाहिजे. त्याच्यानंतर ॲब्यूज ऑफ बिझनेसमध्ये पण जी निगेटिव्हिटी आहे ती आपण विथ द टॉकिंग विथ दॅट पेशंट वी कॅन रिमूव्ह इट. त्याच्यानंतर निग्लेक्शन फिलिंग जे आहे दॅट ऑल्सो वी कॅन रिमूव्ह. सो दीज सर्कमस्टान्सेस विच इन अवर हँड इफ यू कॅन इम्प्रूव्ह करू शकता, सो दॅट पेशंट मे नॉट हॅव द क्रॉनिक डिसिजेस बिकॉज ऑफ द सोरा. ओके, समजलं इतकं? हो मॅम. कारण हे असेच प्रॉब्लेम्स तुमच्या समोर येणार आहेत वेन यू विल सिट इन द ओपीडी. पेशंट मे नॉट टेल यू इन द फर्स्ट मीटिंग, तो काहीतरी प्रॉब्लेम घेऊन येईल तुमच्याकडे. इट मे बी द हिमोराइड्स, और इट मे बी द मायग्रेन, और इट मे बी इन द फॉर्म ऑफ अस्थमा. आता अस्थमाच्या पेशंटमध्ये बरेच वेळा असं होतं की डॅम्प वेदरमध्ये त्यांना त्रास होतो, बट दिस इज द फिजिओलॉजिकल थिंग. कॉमन सिम्टम आहे तो, पाऊस आला, डॅम्प वेदर असेल, हिवाळ्यात त्यांना थोडा त्रास होतो. पण दॅट अस्थमा इफ इट इज इन्क्रीजेस बिकॉज ऑफ द सर्टन रिझन, की घरी थोडंसं कोणाचा आवाज वाढला की याला अस्थमाचा त्रास होतो, किंवा पर्टिक्युलर कोणी व्यक्ती घरी आली की त्रास होतो, तर हे जर का होत असेल, सो दॅट इज द इम्पॉर्टंट सर्कमस्टान्स. तेच या फुटनोटमध्ये दिलं आहे हनीमननी, की these circumstances if they arrive and if that person complaints are increasing and हे क्रॉनिक होण्याच्या आधीच आपल्याला इथे थांबवायचं आहे.
किंवा मेसेज आता येणार आहेत तर त्या लेडीला अस्थमाचा त्रास चालू होतो कारण तिला माहिती आहे आपल्याला वेगळं बसायचंय, किंवा त्या माणसाला अस्थमाचा त्रास चालू होतो जेव्हा जेव्हा काही सण येतात, त्याला त्याच्या बायकोसोबत साजरे करायचे असतात आणि घरचे लोक करू देत नाही, ते सगळे एकत्र सेलिब्रेट करतात. किंवा बिझनेसवरही एखादा काही असा सीझन आला की जिथे आता त्याचा थोडा लॉस होणार आहे किंवा त्याला कळतं की बिझनेसमध्ये जास्त होणार नाहीये, सो दे मे लीड्स टू द सर्टन प्रॉब्लेम. तर धीस सर्कमस्टान्सेस तुम्हाला ओळखून वी हॅव टू गिव्ह द प्रॉपर मेडिसिन सो दॅट त्याचा क्रॉनिकनेस जो आहे त्या डिसीजचा तो वाढणार नाही. क्लिअर? नुसतं ऑर्गेनल थेरॉटिकली वाचू नका. Don't take that organon as a theoretical subject. It is too much practical subject. You have to apply. This is a science. You have to apply it by your art. Otherwise, there is no need to read that organon if you are not applying it in the form of your art. We are teaching you as a science, that is the investigation of medicine, how to investigate the proper medicine by using all these example. You have to implicate it when you will sit in your OPD, पण तेव्हा थोडी तुम्हाला हे सगळं आठवणार आहे. सो वी हॅव टू लर्न इट प्रॅक्टिकली फ्रॉम राईट नाव, की हे असे सर्कमस्टान्सेस मी शिकलो होतो आणि मला आता हे कसं अप्लाय करायचं आहे. किंवा तुम्ही पेपरमध्ये वाचता, न्यूज बघता, गुगलवर तुम्ही वाचता, हे असे सर्कमस्टान्सेस नाउअडेज आर व्हेरी कॉमन. So what we have to do in that situation, how to break the chain of that chronic miasm sora, कारण मग पुढचे सिम्पटम्सच येणार नाहीत ना, कारण सोरा इज अ मदर ऑफ ऑल द सिम्पटम. तर त्याच्यामध्ये पण तुम्ही हा एफोरिझमचं एक्सप्लेनेशन लिहू शकता की सोरा इज अ मदर ऑफ ऑल द मायझम का म्हणतात. सो हे जे सायन्स तुम्ही शिकता आहात ऑर्गनन ऑफ मेडिसिनमध्ये, दो इट इज अ थेरॉटिकल जरी वाटलं, पण हे आपण जेव्हा प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करतो, सो दॅट इज युअर आर्ट. अँड हेन्स द होमिओपॅथी इज द आर्ट अँड सायन्स, नुसतं सायन्स नाही आहे. सो हाऊ यू आर अप्लाइंग इट in your OPD for your patient, for your betterment and for the patient's betterment, that is the art. So you should be scientist and you should be a artist as well. Clear? Yes, ma'am. Okay, this meeting will over within the few minutes. Rejoin the meeting after 5 to 7 minutes. जोपर्यंत चालू आहे मीटिंग तोपर्यंत मी वाचते. How many improper ambiguous names do not these work contain, under such of which included exclusively different morbid condition? आता this footnote is given for the word pathological works. Pathological works. आता this pathological work, this word is related to the old school medicine.